राणी, शाळेची वेळ झाली बर का. चल जा पटकन, उशीर होऊन जातो मग. पळत पळत जाती नंतर मग. चल पटकन, दुधाचा ग्लास ठेवलाय ते ओट्यावर, पिऊन घे जा पटकन. चल, डब्बा भरून ठेवलाय. पळत पळत जावं लागतं मग. चल पटकन. आले नाही ते, शाळेची बॅग भरत होते मी. चालले आता मी. पळत पळत नाही जात काय. आणि माझ्या दुधात बोर्नव्हिटा टाकला का? हा, चॉकलेटी दूध दिला का? तसंच दूध दिलं मला नुसतं. पांढरं दिलं असेल तर मी नाही पिणार हं. पहिले सांगते तुला, मला नाही आवडत ते पांढरं दूध प्यायला. मला बोर्नव्हिटा वालाच पाहिजे. हा, बोर्नव्हिटावाला दूध. बघत तर जा ना पहिले काय आणि काय नाही. बोलत राहती नुसती. जा, बोर्नव्हिटा वाला दूध ठेवलेलं आहे. बॅगेत भरलं का सगळं? आणि कुठे बॅग भरून ठेवली का नुसती? दूध पिऊन घेऊन घेईन मी नंतर. दे माझं दूध, दे मला. जा गॅसच्या ओट्यावर आहे, जा पिऊन घे. जा बरं पटकन. बाप्पा, चांगलीच थंडी सुटली ना. थंडी लागू लागली. घरात आलं की बाहेर पण तेच आहे म्हणा. बाहेर काय कमी थंडी वाजायली का? आता हिचं स्वेटर काढावं लागन, राणीचं स्वेटर काढावं लागन, ह्यांचं स्वेटर काढावं लागन, माझी स्वेटर शाल धुवून लगे. हो बाबा, त्यात एक दिवस जाईल माझा पूर्ण. ते धुवा वाळवा, मग त्याला ते कम्फर्टच्या पाण्यातनं काढा. चांगली खुशबू यायला पाहिजे ना त्याला. बुनके बुनके निघाली असेल तर ते बघावं लागन. करते बाबा. शांता, चल बरं, मी निघालो वावरानी. ते हे शेंगा आलेल्या आपल्या तुरीच्या, त्या बघावं लागतील ना. तोडायला तू बायकांना घेऊन ये मग मागून. काय म्हणतो मी? तुम्ही जाता का मग पुढं जाता म्हणता? जमतं म्हणा, तसं काही हरकत तर नाही. तुम्ही जा पुढं, मी येते बायकांना घेऊन. पण मी काय म्हणते आहो, मग बघा ना, आता लगे तोडायला आलं तर तोडायलाच आल्या का लगे शेंगा एवढ्या? एक दिवस थांबता का? काय झालं, थंडी सुटायली आता. आणि मला पुन्हा ते माळ्यावर ठेवलेले ते स्वेटर आणि ते काढते ना, तुमचं काढते, माझं काढते. पुन्हा रग काढावं लागन, पांघरुणं काढावं लागन, आणि ते धुवून धावून ठेवावं लागन. तर मी काय म्हणते, आजचे दिवस थांबा मग. हां, आज उद्या येतो आम्ही सगळ्या. 2-4 जणींना जास्तीच्या घेऊन येऊन जाते मग उद्या. आज ते धुधा करून ठेवून देते. जमतं का सांगा? आता आल्या ना बाई, तोडायला तर आल्या शेंगा. काय म्हणते मग, उद्या चलती म्हणते का? बर मग उद्या तर उद्या बघ मग तुझ्या हिशोबाने. पण आज निपटून घे बाई, मग उद्या पुन्हा काही काढू नको. उद्या बायकांना घेऊन येऊन जा बरं का. हां, उद्या येते ना. उद्या लगे सकाळीच येतो आम्ही. 9, 9:30, 10 येऊन जातो आम्ही लगे. आता सांगून देते सगळ्यांना. चला मग, मी येऊ का जाऊन? तुम्ही चालले ना वावरानं? चला मग येते मी पण, जाऊन सांगून येते सगळ्यांना. हा, ये जाऊन. चहा ठेव पहिले. चहा घे तुम्ही. चहा नाही घेतला मी. चहा घेऊन मग जातो. शांता, बघ आता आज जाऊन मी म्हणतो. आज काही काढू नको. काल झालं ना तुझं सगळं काम घरातलं. आज काही ठेवू नको मग कामाचं. घे 5-6 बायका आणि चल माझ्यासोबत. नसन कुणी तर आपण दोघं जाऊन करून येऊ. तिकडून सांगतो मी, दुसऱ्या गावातून. हां, आटपलं, काल आटपलं. जाऊन कपडे बिपडे धुवून आलो आम्ही. स्वेटर बिटर लगेच सुकले मग कालच. आज येतो ना मस्त. चला आज जाऊनच येऊ, करूनच येऊ. आणि का हो, मग काय म्हणता? शेंगा द्यायच्या काम केल्याबद्दल का रोज द्यायचा म्हणता? काय सांगता तुम्ही? सांगा पहिलेच, म्हणजे मला तसं बोलायला हे होतं. त्या मला कालच विचारत होत्या, काय देशील म्हणे शांताबाई. शेंगा देशील, शेंगा घेऊन जाऊ देशील का रोज देशील? त्यात काय आता ते म्हणतील तसं. कुणाला शेंगा लागता, कुणाला रोज लागतं. तर पैसे जसं म्हणतील तसं. आपलं काही नाही बाबा, त्यांच्या गरजेनुसार. पण
पण मला नाही वाटत शांत एवढे शेंगा घेतील म्हणून. रोजच मागतील आणि शेंगा घेऊन जातील थोड्या थोड्या. बघ तू, भाजीपुरत्या दे शांता, ह्याला देईन त्याला दे, असं करत करत घेऊन जातील त्या. घेऊन जाऊ दे, आपल्याला काय कमी. तेच म्हणते मी, तुमचं आणि माझं घरी बोलणं झालं म्हणजे मला त्यांना बोलता येतं तिथं मग. हा, बघते तुझ्या हिशोबाने. पण काल बोलली होती का सगळ्यांना का आज जावं लागतं म्हणून? नाही तर गुळगुळ गुळगुळ करत बसतील, चलायचंच नाही लवकर. इथंच वाजवतात तुम्ही 11 आणि 12. मग परेशानी होती तिकडं, होत नाही आणि काही नाही. काय म्हणते, सांगितलं का नाही मग? सांगून आले ना काल, सगळ्यांना सांगून आले. त्यांना म्हटलं का डबे बिबे लगे भरून ठेवा, सकाळीच जाऊ म्हणून लवकर 10 वाजतापर्यंत तर पोहोचतो आम्ही तिथं. जास्त लवकर पण येता येत ना थंडीचं. लेकरांच्या शाळा आणि शाळाच्या तयाऱ्या वगैरे सगळंच असते ना मग बायकांच्या मागं पण. भांडे कुंडी सगळं घासून घुसून येतो आम्ही बरोबर. तुम्ही काही हे करू नका, आम्ही येतो बरोबर त्या वेळेपर्यंत. तुम्ही व्हा पुढं, तुम्ही पुढची तयारी करा. मान मग चहा मान. मग चहा पिऊ दे मला 1 कप भरून, आणि जातो मग मी माझ्या कामाने. आणि तू तुझं आण मग बायकांना नंतर. बरं मी काय म्हणते, ते पाण्याचं हे घेऊन जा, पाण्याची टाकी घेऊन जा. टाकी म्हणते बाई, काही कशी घेऊन जा पाण्याची. तिथं पाणी नाही मग प्यायला. हो, ते खराब झालं म्हणे ती लाईन तिकडची. पुन्हा मग तिकडून इकडे येताना टांगा टाकत. हो घेऊन जा बरं, आत्ताच घेऊन जा कळशी पाण्याची. बरं ते मग. एक मी आणते, एक तुम्ही घेऊन जा लागन तर. एका कशीत व्हायचं नाही. जेवायला बसले सगळे आम्ही का पुन्हा लागन. एक कशी भरून मी आणते. मी येऊ का बाबा? मी पण येते ना शेतामध्ये आज. मी पण तोडू लागते तुरीच्या शेंगा. आज शाळेत नाही जात मी, तुमच्यासोबतच येते शेतामध्ये. नाही नाही बाई राणी, आतापासून कशाला चलते तू शेतामध्ये? आणि काय करते शेतामध्ये जाऊन? हा, तिथं काटे कुटे खाली पडलेले, हा, काड्या दगड धुंड लागत राहतं. नको बाई, नको शेतामध्ये नको येऊ तू. राह, घरीच राह, शाळेत जाय, अभ्यास कर. हा, येते ना बाबा, मी आई सोबत येते ना. मी पण आई. हा, येऊ दे ना मला. एका दिवस शाळेत नाही गेलं ना काय होणार आहे? एका दिवस शाळेत नाही गेला तर प्लीज येऊ दे ना मला पण. येऊ दे ना. आज नको बाई, आज नको. हा, रविवारी घेऊन जाईल मी तुला. रविवारी सुट्टी असते की नाही शाळेला? जाऊ आणि आपण पेरू तोडून आणू. हा, त्या बाजूच्या काकांच्या वावरातून आपण पेरू तोडून आणू. आज जा ना शाळेत, जाय आज. बाकीच्या कुठे राहिल्या बघ, काऊन एवढा वेळ लावू लागल्या? लईच वेळ होऊ लागला ना, मग होणार नाही ना आपलं तोडणं. हां, चल ना शांताबाई, आपण हो पुढं. त्या येतील मागून मागून, आपण हो पुढं पुढं. चल बरं. आपण जास्त वेळ नको थांबायला, चला पटपट जाऊ, आपण लागू. हो, मग घरी पण यावं लागतं पटपट. ह्या इथूनच उशिरा निघतात आणि घरी यायची पटपट करतात, होत नाही काही नाही. शांता, बघ आता आज जाऊन येऊ म्हणतो. आज काही काढू नको. काल झालं ना तुझं सगळं काम घरातलं. आज काही ठेवू नको मग कामाचं. घे 5-6 बायका आणि चल माझ्यासोबत. नसन कुणी तर आपण दोघं जाऊन करून येऊ. तिकडून सांगतो मी, दुसऱ्या गावातून. हा, आटपलं, काल आटपलं. जाऊन कपडे बिपडे धुवून आलो आम्ही. स्वेटर बिटर लगेच सुकले मग कालच. आज येतो ना मस्त. चला आज जाऊनच येऊ, करूनच येऊ. आणि काव मग काय म्हणता, शेंगा द्यायच्या काम केल्याबद्दल का रोज द्यायचा म्हणता? काय सांगता तुम्ही? सांगा पहिलेच, म्हणजे मला तसं बोलायला हे होतं. त्या मला कालच विचारत होत्या, काय देशील म्हणे शांताबाई. शेंगा देशील, शेंगा घेऊन जाऊ देशील का रोज देशील? त्यात काय आता ते म्हणतील तसं. कुणाला शेंगा लागता, कुणाला रोज लागतं. तर पैसे जसं म्हणतील तसं. आपलं काही नाही बाबा, त्यांच्या गरजेनुसार. हा, पण मला नाही वाटत शांत एवढे शेंगा घेतील म्हणून. रोजच मागतील आणि शेंगा घेऊन जातील थोड्या थोड्या. बघ तू, भाजीपुरत्या दे शांता, ह्याला देईन त्याला दे, असं करत करत घेऊन जातील त्या. घेऊन जाऊ दे, आपल्याला काय कमी. तेच म्हणते मी, तुमचं आणि माझं घरी बोलणं झालं म्हणजे मला त्यांना बोलता येतं तिथं मग. हा, बघते तुझ्या हिशोबाने. पण काल बोलली होती का सगळ्यांना का आज जावं लागतं म्हणून? नाही तर गुळगुळ गुळगुळ करत बसतील, चलायचंच नाही लवकर. इथंच वाजवतात तुम्ही 11 आणि 12. मग परेशानी होती तिकडं, होत नाही काही नाही. काय म्हणते, सांगितलं का नाही मग? सांगून आले ना काल,
सगळ्यांना सांगून आले. त्यांना म्हटलं का डबे बिबे लगे भरून ठेवा, सकाळीच जाऊ म्हणून लवकर 10 वाजतापर्यंत तर पोहोचतो आम्ही तिथं. जास्त लवकर पण येता येत ना थंडीचं. लेकरांच्या शाळा आणि शाळेच्या तयाऱ्या वगैरे सगळंच असते ना, मग बायकांच्या मागं पण भांडे कुंडी सगळं घासून घुसून येतो आम्ही बरोबर. तुम्ही काही हे करू नका, आम्ही येतो बरोबर त्या वेळेपर्यंत. तुम्ही व्हा पुढं, तुम्ही पुढची तयारी करा. मान मग चहा मान. मग चहा पिऊ दे मला 1 कप भरून आणि जातो मग मी माझ्या कामाने. आणि तू तुझं आण मग बायकांना नंतर. बरं मी काय म्हणते, ते पाण्याचं हे घेऊन जा, पाण्याची टाकी घेऊन जा. टाकी म्हणते बाई, काही कशी घेऊन जा पाण्याची. तिथं पाणी नाही मग प्यायला. हो, ते खराब झालं म्हणे ती लाईन तिकडची. पुन्हा मग तिकडून इकडे येताना टांगा टाकत. हो घेऊन जा बरं, आत्ताच घेऊन जा कळशी पाण्याची. बरं ते मग. एक मी आणते, एक तुम्ही घेऊन जा लागन तर. एका कशीत व्हायचं नाही. जेवायला बसले सगळे आम्ही का पुन्हा लागन. एक कशी भरून मी आणते. मी येऊ का बाबा? मी पण येते ना शेतामध्ये आज. मी पण तोडू लागते तुरीच्या शेंगा. आज शाळेत नाही जात मी, तुमच्यासोबतच येते शेतामध्ये. नाही बाई राणी, आतापासून कशाला चलते तू शेतामध्ये? आणि काय करते शेतामध्ये जाऊन? हा, तिथं काटे कुटे खाली पडलेले, हा काड्या दगड धुंड लागत राहतं. नको बाई, नको शेतामध्ये नको येऊ तू. राह घरीच राह, शाळेत जाय, अभ्यास कर. हा, येते ना बाबा, मी आई सोबत येते ना. मी पण आई. हा, येऊ दे ना मला. एका दिवस शाळेत नाही गेलं ना काय होणार आहे? एका दिवस शाळेत नाही गेला तर प्लीज येऊ दे ना मला पण. येऊ दे ना. आज नको बाई, आज नको. हा, रविवारी घेऊन जाईल मी तुला. रविवारी सुट्टी असते की नाही शाळेला? जाऊ आणि आपण पेरू तोडून आणू. हा, त्या बाजूच्या काकांच्या वावरातून आपण पेरू तोडून आणू. आज जा, मी शाळेत जाय आज. बाकीच्या कुठं राहिल्या बघ? काऊन एवढा वेळ लावू लागल्या? लईच वेळ होऊ लागला ना, मग होणार नाही ना आपलं तोडणं. हां, चल ना शांताबाई, आपण हो पुढं. त्या येतील मागून मागून, आपण हो पुढं पुढं. चल बरं. आपण जास्त वेळ नको थांबायला, चला पटपट जाऊ, आपण लागू. हो मग घरी पण यावं लागतं पटपट. ह्या इथूनच उशिरा निघतात आणि घरी यायची पटपट करतात, होत नाही काही नाही. काव पण शांताबाई, शेंगा देशील ना का नुसता रोजच देशील? बघ बाई, मग आमटी बिमटीला चांगल्या लागतात ताज्या ताज्या शेंगा. हो, मी तर त्याच बोलीवर आली बरं शांताबाई, का शेंगा द्यायच्या म्हणून. हो, मी घेऊनच जाईन थोडेसे शेंगा. बघ तू नाही दिला तर चोरून घेऊन जाईन. अरे त्यात काय आलं चोरायचं बिरायचं? त्यात काय चोरायचं? घेऊन जा ना, चांगल्या भरपूर साऱ्या घेऊन जा, लागन तितक्या घेऊन जा. इथून पाय उचला बरं पटपट पहिले. हो, तिथं जाईपर्यंत. नाही तर ते पुन्हा रामलाल भाऊ तुमचे चिडले ना, हो मग मजा आहे. तुमचं काही नाही, मला बोलणे खावे लागता मग. बाप्पा बाप्पा, शांताबाई, अरे बाप, चांगलीच तूर आली ना बाप्पा. लई चांगली तूर आली शांताबाई. नजर नाही लागो, पण घोकत नाही मी बरं का. पण चांगली तूर लई चांगली आली. टप्पोरे दाणे फुगले. बघ ना, मला घेऊन जाऊ आपण. आमट्या करू आणि काय मस्त उकडू, काय भाजू, काय नाश्त्याला सातळ चांगली लागते त्याची. देजो बाई शांताबाई, मस्त लगे. माझ्या तर तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटलं. पानं घेऊन त्यात काय एवढं, जा घेऊन. पहिले आता मला पाणी पिऊ दे. पाणी पिते आणि आपण लागू, सनाट लागू. अरे बापरे, अरे बापरे, अरे पाण्याचं नाव काढलं मग कळालं मला. यांनी मला सांगितलं होतं ना, पाण्याचं कशा भरून आणायला सांगितल्या होत्या. बघ बाई, मला घाई ते पाण्याची कशी घ्यायची राहिली ना मला आता. अशी कशी व शांताबाई तू? आता पाणी कुठं प्यावं? जेवण बिवण करू तर पाणी कुठं प्यावं? बघू, नका काळजी करू. ह्यांनी आणलेली आहे ना एक कशी, त्या कशीत होऊन जाईन आपलं. बघू मग बाकीचं नंतर. वाटलंच तर यांना पाठवून देईन मी एकदा. चला बरं, आता धुवा हात पाय धुवायचे तर धुवा, काय करायचं ते करा. पाणी बिनी प्या. चला बरं पटपट तोडू लागा. चला 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 पटकन.
बाई शांताबाई, आता उद्या तुझ्या वावरात पुन्हा यावंच लागन. आज काही होत नाही एवढ्या आपल्या शेंगा तोडून. तर मी काय म्हणते, मस्तपैकी काय मजा करूया आपण. तर उद्या करूयात मस्त हे उकडलेल्या शेंगांची पार्टी करूयात. हां, तुरीच्या शेंगा त्या उकडून पार्टी करूयात मस्तपैकी. मागच्या वर्षी नव्हती का केली, किती मजा आली होती. पहिले उकडू, पहिले तोडू लगे सणा लवकरच येऊ आणि थोडं संध्याकाळच्याला करू. मग इथं करायची का घरी करायची? मस्त आयडिया सांगितली बाई, पण इथं बिथं नको बाबा. अंधाराचं नको इथं थांबायला. आणि घरी जाऊ मस्तपैकी, घरी स्वयंपाक पाणी करू, संध्याकाळचं आवरू बिवरू आणि मग करू. मी काय म्हणते, शेकोटीच्या ठिकाणी करू. जिथे शेकोटीला बसू का आपण तिथंच करू. गप्पा हाणता येता आणि शेंगाही खाता येतात. शेंगा हाणता येतात आणि गप्पा खाता येतात म्हणतो तुम्ही. काय बाई मस्त आयडिया काढली पण तू. जमतं बघा, माझी तशी काहीच हरकत नाही. काही म्हणजे काहीच हरकत नाही. एकदम चांगली आयडिया. आणि सगळ्यांना बोलवू. विसरतं मग एक जण दुसरे जण, मग लगे राग येतो, फुगा येतो. ठरवतो आपण म्हणा, पण आपलं काम आहे मग सगळ्यांना सांगायचं. सगळ्यांना सांगू आणि मस्त करू पार्टी. हो बाई शांताबाई, आणि एक दिवस मस्त हुरडा पार्टीला पण जाऊ बरं का. हो, नाही तर नुसतं काम करू 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 बोर लागतं. जाऊ मस्त हुरडा पार्टीला, मजाच आणू. हो, जाऊ. आता तू पहिले कामाला लाग. पुन्हा अशा गप्पा मारताना जर आपल्याला भाऊनी पाहिलं तर त्यांना ते मजाच आणतीन आपली. लाग कामाला लाग. लागते ना ग, उगी आयडिया आली डोक्यात म्हणून सांगितली कल्पना. नाही तर काय कामालाच लागते. चला पप्पा, आवरते आता कामं पटापट. शेतात जावं लागतं मग. काय माहिती आता काय करतात हे. चल म्हटले तर जाऊन येते, नाही म्हटले तर राहिलं. मग घरचे कामं आवरता येतात. झोप तरी काढन दुपारी. कोणाचा फोन असं ना आता ह्या वेळेला? सकाळीच लगे. कुठं फोन माझा पण? हां किचनमध्ये. बरोबर किचनमध्ये राहिला फोन माझा. आले रे बाप्पा, आले ना. उचलते ना, काय घाई झाली बाप्पा. हॅलो, हां बोल शीतल. हॅलो शांताबाई, शीतल बोलती म्हटलं. शीतल बोल ना मग. शीतल, आता माझ्याकडे नंबर 7, तुझा मला कशाला सांगते तू शीतल बोलती का कोण बोलती म्हणून? हवं शांताबाई, तुला वाचता येतं ना. मी विसरलीच बघ, मला वाचता येत नाही ना. मग मला समोरच्यालाच विचारावं लागतं बघ शांताबाई, का कोण बोलतं. तसं मग मी सांगून दिल बाई तुला शांताबाई का मी शीतल बोलते म्हणून. कशी आहे शांताबाई, तू बरी आहे का? हा बाई बरी आहे मी, मजेत एकदम. स्वयंपाक पाणी सुरू आहे. तू सांग काय चाललं तुझं? किती दिवस झाले तू इकडे आली नाही. तुला म्हटलं होतं तू लावली माझ्या शेतात, शीतल येऊन जावं, काम करू सगळ्या मिळून सोबत. तर मग निघन तुझा पण रोज. तुला पण गरज पडतीस मग पैशाची. हा, का नाही आली तू? बघ व माय शांताबाई, आता तुला माहिती नाही का व माझी पोरगी आली ना व डिलिव्हरीला. हा, आता मला तिचं दुखणं खुपण्याचं ह्याचं त्याचं बघावं लागतं ना. मग आता मी नाही फिरत बाई जास्तीची पहिल्यासारखी, म्हणून नाही आली बाई. पण तू काय करत जा शांताबाई, मला फोन करत जा बाई. आता तू म्हणती ते खरं आहे बघ, मला पैशाची तर गरज आहेच म्हणा. आता डिलिव्हरी माझ्या पोरीची, तिला खाऊ पिऊ घालावं लागेल चांगलं. हो, पहिलं लेकरू आहे माझ्या पोरीचं, मग माझी जिम्मेदारी आहे ती. हां, तुम्हाला बोलवत जा रोजानी. पण आता मी काय म्हणते शांताबाई, आपलं BCची तारीख आहे ना आज, तू विसरली का काय? हो ग शीतल, विसरलीस मी. बरोबर तुझ्या मुलीची डिलिव्हरी, बरोबर प्रेग्नेंट होती ना ती. बरं झालं आणून घेतलं तिला इकडं. आणि माझ्या लक्षात आहे BCचं, तसं मी विसरले नाही. पण आता तेच म्हटलं का एकदा स्वयंपाक पाणी उरकू म्हटलं आणि फोन लावू म्हटलं सगळ्यांना, का जाऊन बोलता येईल म्हटलं. पण का व शीतल, आता मी काय म्हणते का करू माझ्याच घरी करू म्हटलं. मागच्या वेळी पण माझ्याच घरी झालती, पण ह्यावेळी पण करू म्हटलं माझ्याच घरी करू. म्हणजे कसं मग ते दुसऱ्यांच्या घर दूर आहे ना, सगळ्यांना माझ्या घरी यायला बरं पडतं. आणि थोडी जागा पण मोकळी शिकेत मग बसता येतं. पण जरा नाश्त्याला पोहे करते किंवा चिवडा दिवाळीचा. लय मोठं चांगलाच आहे. मग कांदा टमाटा घालून तो चिवडा देऊन म्हणते. बघ ना व शांताबाई, तुझ्या हिशोबाने बघ कसं पण चालतं मला. तसं काही नाही माझं. तू म्हणशील तिथं येते मी. तर पण मी काय म्हणते शांताबाई, मला मदत करशील का थोडी?
थोडीशी मदत करशील का? कसली मदत लागते सांग ना. माझ्याच्यानी झालं शक्य तर करणच नक्की. मैत्रीण आहे तू माझी, नक्की करेन तुला मदत. बघ शांताबाई, कसं आहे ना, आता हा कसा 7वा महिना सुरू बघ शांताबाई माझ्या पोरीला. पण ना मला थोडीशी आता पैशाची अडचण भासू लागली. तसं आता माझा तर BCचा हफ्ता 3 महिने झाले वाटतं. 3 महिन्यापूर्वीच माझा उचलला गेला होता. तर आता बघ मला आताही लागन शांताबाई. आणि डिलिव्हरीचा 9वा महिना आला का मला त्या महिन्यातही पैसे लागन. तर मी आता तोच विचार करू लागले का कसं करू. तर मग मी म्हटलं शांताबाईला सांगून बघते बाई एकदा. शांताबाई मला मदतीला नाही म्हणणार म्हटलं. तर आता कसं हा आखरी हप्ता आहे ना हा आपला BCचा. तर मग तुम्हाला देऊन तू तुझ्या नावाने उचल हा हफ्ता. कारण तूच उरली आता, तूच घेणार आहे हफ्ता. तर मग तू चल आणि मला देते का मग शांताबाई? हां, आणि मग मी सगळ्यांना विनंती करून बघ दुसरा हफ्ता म्हणजे आता पुढच्या महिन्यातनं नवीन सुरू होईन आपली, बरोबर का नाही? मग पुन्हा त्या महिन्यानंतर मग मी घेऊन घेते बघ मला हप्ता तो. दुसऱ्यांना सगळ्याजणी नाही म्हणायच्या, होच म्हणतील. तर तुला गरज नसेल तर हा हफ्ता उचलन मला देऊन दे म्हणते. मी तुझे फेडत राहीन हळू. चालन ना व, त्यात काय एवढं लगे? करून ना मी तुझी मदत, नक्की करेन मी. पण कसं आहे फक्त एकदा यांच्या कानावर घालते म्हणते. कसं आहे आता पैशाचा व्यवहार आहे ना, तर मग उगी त्यांना असं नको वाटायला का मनाने कारभार केला म्हणून. तू बेफिकर राहा तशी शीतल, तू बेफिकर राहा. हां, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय सारखीच आहे. मी तुला नक्की मदत करते. फक्त एकदा यांच्या कानावर घालून देते बाबा का असं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तुला 100% हो म्हणून सांगते. कसं आहे आत्ता पण 99% होतचे बरं का, 99% होतचे. पण एकदा फक्त कानावर घालते म्हटलं. हां, जमतं का? जमतं ना शांताबाई, जमतं. मला माहितीच होतं का तू नाही म्हणायची नाही म्हणून. तुला सगळं माहिती म्हणून तू समजून घेते म्हणून. तर म्हणून तुझ्याकडेच विषय केला बघ, इकडं तिकडं कुठे नाही विषय केला. हां शांताबाई? हो ना, नको फिकर करू तू. ते राणीचे पप्पा पण काही नाही म्हणायचे, चांगलेच आहे ते पण. उलट ते पण मदतीला असतातच कोणाच्या पण. तू नको हे काळजी करू आणि दे तुझ्या सवलतीने दे. जसं द्यायचं तुला तसं दे. बरं झालं व शांताबाई. हां, यालाच खरी मैत्री म्हणता बघ, एकमेकींच्या मदतीला आहे ना. बघ मी पण तुझ्या कधी ना कधी नक्की मदतीला येईन. तू माझी मदत केली ना, हां, मग मी पण तुझ्या मदतीला येईन, नक्की मदतीला येईन तुझ्या कधी पण. ये ना बाई, ये ना. आपणच एकमेकांना आहे, कोण आहे दुसरं? हां, तर मी आता काय करते, स्वयंपाक करते पटकन. हां, आणि बोलवते सगळ्यांना. मग बघते आता फोन करायचे का कसं करायचं. मग मला तसं जायचंच आहे थोडं गावामध्ये, तिकडं काम आहे माझं. मंदिरात पण जाते आणि बोलवून पण आणते सगळ्यांना. ठेवते मग मी. मग ये दुपारी. येईन ना शांताबाई, येईन मी. कधी मुहूर्त लागतो काय माहिती बाई मिक्सर माझं दुरुस्त करून आणायला. पटकन काही होईनच मिक्सर दुरुस्त माझं. आता ते आपोआप थोडे होणार आहे म्हणा. मलाच जावं लागेल ना. लक्षातच राहत नाही, जेव्हा बघावं तेव्हा निघते, पण माझ्या लक्षातच राहत नाही मिक्सर. आता खास एक दिवस काय करावं लागेल, मिक्सरसाठी जावं लागेल मला. बघते तोपर्यंत शेंगदाण्याचा कुट्टा असाच करून घेते. भिजत ते बसत आता वेळ नाही माझ्याकडे. करून घेते पटकन आणि टाकून घेते. चांगलं लागतं कधी कधी, काही नाही होत. कच्चा शेंगदाण्याचा कुट्टा. मला इकडे खिडकीत मला. बाई शांताबाई, आता कशाला आली सकाळी? बोल ना शांताबाई, काय म्हणती? आता वरती ये ना का इथूनच गप्पा मारती? एवढे जड झाला का तुला पायऱ्या? ये वरती ये. खालूनच आवाज देती जेव्हा बघावं तेव्हा. आयशी कुठची 4 पायऱ्या चढणं होत नाही. वजन पण कमी होईना तुझं, ये पटकन. नाही व माय, आता मी काही वरती नाही येत बसत बाई. ये ना मला खाली ये. 2 शब्द बोलायचे आणि मग तू चालली जा वरती. मी चालली जाते इकडून, मला लय घरी जायचं मला. ये बरं खालीच ये, नको चढायला लावू मला सकाळ. आले थांब बाई शांताबाई, तू काही माझं वजन वाढू देईन, स्वतः वरती येऊन तुझं वजन कमी होऊ देईन. आले थांब.
खरं बाई शांताबाई म्हणावं हात जोडावं. हा बोलव शांताबाई, काय म्हणती? वरती म्हणू लागले तर नाही म्हणू लागली. चहा वगैरे केला असता, बसलो असतो, मग गप्पा मारल्या असत्या, बोललो असतो तर. बिशी बद्दल बोलायचं ना शिला मला, हा त्यामुळे तर बोलवलं तुला खाली. तूच मला वरती बोलू लागली आणि पुन्हा काही बाई बोलती. पायऱ्या चढणं व नसवं तसं व कशाला व शिला. मजाक केली ना शांताबाई? लगेच तुला एवढं वाईट वाटलं का मैत्रिणीचं? मी तर तुझ्यासमोर मजाक करतच राहते ना. आली असते तर म्हटलं दोघी बसून बोललो असतो आणि चाय पाणी घेतलं असतं. राहू दे तुझं चाय पाणी, राहू दे मला नको चाय पाणी वगैरे. ते बिशीचं बोलायला आले मी. वरती आले असते तर भाऊ इकडून तिकडून येत राहता. त्यांनी बिशीचं ऐकलं असतं, कोणाचं पोपट झालं असता? तुझंच पोपट झालं असता ना. माझं काय केलं असतं त्याच्यामध्ये? हो शांताबाई, बरोबर बिशीचं बोलायला आले का तू? बरं झालं बाई, मग मी त्यांना सांगितलं नाही ना बिशीचं. हां म्हणून मग. बरं काय म्हणते मग? आणि बिशीचं काय म्हणजे काय शांताबाई, आता तुझा शेवटचा हप्ता आहे, तूच उचलणार आहे ना बिशी? हा उचलणार मीच आहे, पण भेटून बोलावं तर लागेल ना. हां का सगळ्यांसमोर घ्यावं तर लागेल मला? का सगळ्याजणी येऊन माझ्याकडे जमा करून देता तुम्ही? तर त्याच्यासाठी माझ्या घरी 12 वाजता भेटायचं ठरलंय. पोहे करते मी, ये जो मग, ते सांगायला आले मी तुला. बरं येते ना शांताबाई, थोडं लवकरच येते. तुला मदतीला कांदा बिंदा कापू लागायला. हां हो जमतं. इथून आता जाते मी, मालाकडे जाते, तिला सांगते. अजून येता जाता बघते कोण भेटलं तर सांगून देते. नाही तर तसं फोन करणारच आहे ती सगळ्यांना. शीतल पण म्हणे का मी सांगते 1-2 जणींना म्हणून, आणि तूच झालं तर तू फोन करून दे. मग बघ मग जमतं ना. का हो शीतलची पोरगी आली होती, आली का? येणार होती, आली का? आली ना माय, आली ना. हां बाई शिला आता ती काय म्हणती का तू हफ्ता उचल म्हणती शांताबाई. हा आणि पैसे मला दे म्हणती, तुला लागत नसन तर. बघ मग शांताबाई, तुला लागत नसन तर देऊन दे बाई. कसं तिची अडचण आहे ना आता, पोरगी आली तिची डिलिव्हरीला, देऊन दे मग. बघ बाई आता जाते ना मी, हिच्या राणीच्या पप्पाशी बोलते ना जाऊन घरी. काय करायचं व तुम्हाला लागतं का काय म्हणून. मला वाटतं देऊन द्यावे. आपलं दुखून जातं कसं बसं. आता यांच्या असतील ना बाजूला टाकलेलं थोडेफार काहीतरी, माझे म्हणा. तिचं काम अडलेलं होऊन जातं ना मग शिला. तेच तर मग शांताबाई, तेच तर. चल मग घेते मी. हाऊ जावं शांताबाई. आणि मनात काही ठेवू नको बरं शांताबाई. मी तुला जाडी जुडी म्हटले तर मैत्रिणी आपण, हसी मजाक चालतच राहती. हा मनात नको ठेवू बरं शांताबाई काही. नाही ग माय शिला, तुझं बोलणं कसं आहे? तुझ्या घरचं थोडी खाते का तुझ्या घरचं बोलून लागून घेऊ? मी कमवते, मी खाते. हा सोडून दे तू पण, माझ्या मनाला काही नाही लागलं. हां आले का? अहो बरं झालं बाई आले तुम्ही. मी तिकडेच येत होते तुमच्याशी बोलायला. का मला बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. म्हटलं आता कुठं तुम्हाला फोन करून इथं बोलवत बसू, मीच येते म्हटलं वावरात. आणि मग फोन करून मला बोलवणारच होती, त्यापेक्षा फोनवरच बोलून घेते 2 शब्द. एवढं काय महत्वाचं काम आहे का लगे तू धावत पळत वावरातच येऊ लागली लगे? तसं नाही, समोरासमोर बसून बोलून घेऊ म्हटलं. बर बोल, काय म्हणती, काय काम होतं? अहो आज ते बीसीची हे ना, बीसीचा दिवस आहे आज, बीसीची पार्टी. तर सगळ्या बाया येतात. तर मग मी असं शीतलला त्याला फोन केला, सगळ्यांना फोन केला. तर मग शीतल म्हणती का शांताबाई म्हणे बघ म्हणे की तू हा हफ्ता उचलून घे म्हणे तू, आणि त्याचे पैसे मला दे म्हणे. तर तिची पोरगी आली ना डिलिव्हरीला, त्यासाठी लागत होते तिला आता. हो काहीतरी आता चालू असन 7वा-8वा महिना, तर ती तयारी करत असन. आताचं दे म्हणती, बघा बरं का. अहो आताचं दे म्हणती आणि पुढच्या 1-2 महिन्यांचा पण देऊन दे म्हणती जर तुला लागत नसेल तर, अशी म्हणती. खर्च असतो ना आता, थंडीचे दिवस आहे, तर डिंकाचे त्याचे लाडू बिडू काय कमी खर्च असतो का हो. आणि पहिलं आहे तिच्या पोरीचं, त्यात तिला एकुलतीच एक मुलगी. मग तिची इच्छा असेल बाबा का सगळं करू म्हणून लेकीला माझ्या. बघ ना मग तू तुझं द्यायचं नाही द्यायचं. तुझे पैसे ते तुझी बीसी, तू बघ काय करायचं ते. मी कधी अडवतो का तुला? नाही आडवत वगैरे नाही तुम्ही, अडवायचा प्रश्न नाही. पण म्हटलं एकदा विचारून घ्यावं, बोलून घ्यावं बाबा, काय मनानेच काय करावं म्हटलं. तिकडच्या तिकडं कारभार एकदा तुमच्या कानावर घालून द्यावं बाबा. नाही माझी काही हरकत नाही, तू तुझ्या हिशोबाने बघून घे.
फक्त लोक आता ते काय मी काही कोणाला ओळखत नाही. कोण शीतलन काय वरवरती माहिती मला. आता आतलं तुलाच माहिती. देणारे असतील डुबवणारे नसतील तर दे तुझ्या भरोशावर. नाही हो, नाही तशी नाही ती डुबवणाऱ्या रेवतली नाही ती. देते ती बरोबर. हळूहळू का होईना देईन, 4 महिन्यांनी का होईना देईन पण. आणि सांगून देईन ती का शांताबाई 2 महिन्यासाठी घेते बाबा, 3 महिन्यासाठी घेते. आणि म्हटलेल्या याच्यात देते बरं का ती. तशी नाही. बघ ना मग शांता, तुझ्या चर्चांनीच माहितीये सगळं, तर मला कशाला विचारू लागली? अहो विचारत नाही म्हटलं मी. 2 शब्द बोलू म्हटलं. तुम्ही कसं हसी खुशीनी तुम्ही हा म्हटले तर मग मला पण चांगलं वाटतं द्यायला. नाही तर माझ्या मनात काय कणकण राहीन का, हे नाही म्हणत होते मी देऊन दिले आणि कशाला दिले असं नको व्हायला म्हणून बाबा. देऊन दे. तुझ्या भरोशावर देऊन दे. माझं काही नाही त्याच्यामध्ये. तुला जसं वाटेल तसं कर. बरं चल आण बरं जेवायला वाट पटकन मला. आणि ते बीसीची पार्टी म्हणजे येतात आता सगळ्या बाया. मी जेवतो आणि जातो पटकन. हो चला बरं. उगी मग तुम्ही ते दमकोंडल्यावानी करतात आणि मग ते बायकांनाही बोलता येत नाही काय नाही. मग तुम्ही चालले जा वावरात जेवून. चला वाढते तुम्हाला पटकन. मी काय म्हणते आहो, बसून घ्या बरं जेवायला. हा मस्त वांग्याची भाजी केली, भाकऱ्या घातल्या, 2 ठेचा आहे तोंडी लावायला आणि कांद्याची बात आहे. बसून घ्या म्हणजे कसं मी निघताना येईन, तुम्ही किरकिर घालता आहो मग. हट. मी नाही बसत इतक्या लवकर जेवायला. मी बसन माझ्या हिशोबाने. नाश्ता पोटभर झाला माझा, चहा झाला 2दा. तुला जायचं तर जाय. कशाच्या पार्ट्या करत राहता भिशीच्या आणि कशाच्या काय. हा आणि दर महिन्यात घेतील माझ्याकडनं तू भिशीचे पैसे. थांबा तर तू हिशोबच दे मला. आली की तू ये जाऊन पहिले निवांत आणि आली की देच मला हिशोब जरा. कुठं जातात ते भिशीचे पैसे काय होतात ते. आले मोठे मला हिशोब मागणारे भिशीच्या पैशाचा. मी काय बाहेर जाऊन उधळू लागले काय कोणावर? हा घरातच खर्च होता ना ठेवलेले बरोबर. मी चांगलं माझं सोनं नाणं एवढं हे मी करते बरोबर. मला ना काही हिशोब विचारत जाऊ. मी काय माझ्या माहेरी पैसे लावत नाही, कुणा दुसऱ्याला लावत नाही. घरातच आहे, तुमच्याच घरात आहे. हा बर जाय तू चालले जा. मी घेतो माझ्या हाताने. आल्या का बाई सगळ्या जणी. बरं झालं बाई वेळेवर आल्या. कसं मग? अरे 1 2 3 4 5 6 7. मी 7वी. कोण राहिला? सीमा राहिली, शांताबाई सीमा राहिली. पुन्हा त्या दोघी राहिल्या तिकडच्या जावा. हा त्या आल्या नाही तर मग आता कमला आणि कोण बघती? सविता. कमला आणि सविता आली नाही. आता ही आली की मग सुरू करू आपण. आले मी पण आले. बस पटकन सीमा. आणि त्या दोघी येणार नाही बरं का. मग आपण मला वाटतं पट्ट्या हो शांत बसा ना. किती कलकल करू लागले. जा बाहेर जाऊन खेळा बरं. हा बाहेर. बाप्पा बघा कशी मागून आली आणि समोर जाऊन बसली. आम्ही येडच आहे पहिले येऊन इथं माग बसायला. सीमा काय लगे पुढे जाऊन बसली. ये नाही तर जरा. हा आम्ही तर पहिले येऊन मागे बसलो. बसते जाऊ दे. काय इथं काय तिथं काय. आता थोडी नंबर काढायचा आहे आज शांताबाईचाच नंबर आहे ना. आपण तसंच उगीच गप्पा वगैरे मारायला आलो. बस ना शांताबाई. काही उभं राहूनच करती काय मीटिंग आहे सगळ्या. बस खाली बैठो ना भाभी. आओ इधर बैठ जाओ इधर. आले बाप्पा. चहा ठेवते ना पहिले सगळ्यांना. चहा घेऊ. चहा घेता बोलू मग पुढचं. शांताबाई चहा वगैरे राहू दे. चल मीटिंग सुरू करू. नंतर बघू ते चहाचं आणि त्याचं. शांताबाई चहाचं राहू दे. हे बघ मी बोरं आणले माझ्या वावरातून. ये बस बोरच खाऊ. बोरं खाता गप्पा मारू. बरं राहू द्या म्हणता का. बसते मग आता. भाऊ नाही ना शांताबाई का. भाऊ बसलेले घरामध्ये ऐकतीन आपल्या गप्पा. तसं दमानं बोलायला. नाही भाऊंना जसं कळालं का मीटिंग आहे बीशीची, भाऊ पहिलेच पळून गेले. थांबत नाही म्हणे. मी बिलकुल थांबत नाही म्हणे. चला बरं मग पहिले पैसे जमा करून द्या. हा आणि मग आपल्या गप्पान ते चालतच राहतं. मग खाणं पिणं चालतच राहतं. तसे बोरले गोडे व शीतल तुझ्या वावरातले मस्त बोर आहे.
हरभरा लावला का हो कुणी यावेळी? मस्त हरियाळ बूट येतील ना आता. हरियाळ बूट काय, हुरडा काय, वा वा. चला ना करू. मी काय म्हणते, हुरडा पार्टीला जायचं का? आपल्या बीशीच्या मैत्रिणी मिळून सगळ्या मस्त पैकी जाऊ लगे हुरडा पार्टीला. करू हुरडा पार्टी करू मस्तपैकी. ठरवू बरं, आताच ठरवून घेऊ सगळ्याजणी जमल्या तर मग. कधीची करायची हुरडा पार्टी? माझ्या शेतात करू हुरडा पार्टी. जमते का सगळ्यांना? मस्त बोर आलेले माझ्या शेतामध्ये, बोर आहे, हरी आले, सगळं आहे माझ्या शेतात. करू मग हुरडा पण आहे. करू मग शीतलच्या शेतात करून घेऊ हुरडा पार्टी. कसं तिचं घर पण आहे शेतात तिथं, मग ती तिच्या पोरीकडे लक्ष देईन आणि दिवसभर आपल्यासोबतही थांबू शकन. आणि तसंच तिच्या पोरीशी भेटणं पण होईल आपलं. हा बाई शीतल, तुझ्या पोरीची आली ना तारीख जवळ, कधीची सांगितली? हे डिसेंबरचा महिना संपता येतं बघ. हा, डिसेंबरचा महिना संपता. तसं करू मग आपण. बघा मला वाटतं आपण जाऊ बुधवारी जाऊ हुरडा पार्टीला. सगळ्यांना जमतं का सांगा? चला, चालतं, बुधवारी चालतं. बघा आता मी महिना उचलते आता बिशीचा. आणि मग आता आपलं सगळं ते पूर्ण तो जो हे संपून जातं. आता सगळ्यांच्या बाऱ्या झाल्या बरोबर. मग पुढच्या वेळी कोण कोण टाकणार आहे आणि कितीची टाकायची ते ठरवा बाबा. आता तसं मी लिहून ठेवते. मी काय म्हणते शांताबाई, आता 1000 रुपयांनी वाढवू बघ आपली. आतापर्यंत कशी 1000 रुपयेच होती ना, आता 1000ची करू बघ शांत. अजून 1000 वाढवून 2000ची करू. काय म्हणता व सगळ्याजणी? मला वाटतं काही हरकत तर मिळेल. सगळ्यांना 2-2 हजार जमून जाईल. जमन का हो? आणि नाही जमलं तर थोडीफार मदत करतोच ना आपण एकमेकींना, त्याच्यात एवढं काही नाहीये लगे. जमेल. हा म्हणजे मी काय म्हटलं का थोडी पैसे वाढवून घेतले ना मग एकट्टा. बघा किती 10 जणी आपण. 2-2 हजार म्हणजे सगळ्यांचे किती होतील? 20,000 होतील. आणि 20,000 म्हटलं का एकट्टा पैसा येतो. एकट्टा पैशामध्ये काही ना काही करता येतं. हे थोडसक मध्ये जमत नाही. आपण आता करून तर पाहिली म्हणा. बघा सगळ्यांनी केली व्यवस्थित. आता आपल्याला भरोसा आला एकमेकींवर. तर मी काय म्हणते आता पुढच्या चक्करला करू आपण. जमतं का? हो चालतं, बुधवारी चालतं. चला मग मी आणते पोहे आता. मस्त पोहे खाऊ, बोरा खाऊ एकीकडं. आणि पुढच्या भागात जाऊ मग आपण हुरडा पार्टीला सगळे. मस्त मजा करू हुरडा पार्टीच्या तिथं. नमस्कार फ्रेंड्स, आम्ही तर चाललो आता पुढच्या भागामध्ये हुरडा पार्टीला. तुम्हाला चलायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मस्त मजा करू शीतलच्या शेतामध्ये जाऊन.